ज्ञानेश्वरी पठण अध्याय 9 ओव्या 1 ते 20 श्लोक 0। ओम श्री परमात्मने नमः। अथ श्री नवमोऽध्याय। राजविद्या राजगुह्यो योग। तरी अवधान एकले दीजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे। हे प्रतिज्ञोत्तर माझे उघड ऐका, परिप्रौढीन बोलो होजी। तुम सर्वज्ञांच्या समाजी, देयावे अवधान हे माझी विनवणी सलगीची। काजे लळयांचे लळे सरती, मनोरथांचे मनोरथ पुरती। जरी माहेर श्रीमंते होती, तुम्हा ऐसे तुमचे या दिठी वेयाची ओले। सासिन्नले प्रसन्नतेचे मळे, ते सावली देखून लोळे। श्रांतुजी मी प्रभू, तुम्ही सुखामृताचे डोहो। म्हणून आम्ही आपुलिया स्वच्छा ओलावो। येतही जरी सलगी करू बियो, तरी निववो की पा। ना तरी बालक बोबडा बोली, का वाकुडा विचुका पावली। ते चोद करुणी माऊली, रिझे जेवी। तेवी तुम्हा संतांचा पर्यावाओ, कैसे नितरी आम्हावरी हो। या बहुवा आळुकियाजी आहो, सलगी करीत। वाचुनी माझी बोलतीये योग्य ते, सर्वज्ञ भवादृश श्रोते। काय धड्यावरी सारस्वते, पडोसी कीजे। अवधारा आवडे तेसणा धुंधुरू, परिमहा तेजी न मिरवे काय करो। अमृताची या ताटी ओवगरू, ऐसे रससोय कैची। आहो हिमकरासी विंधणे, की नादा पुढे ऐकवणे। लेणी आसी लेणे एकही आथी, सांगा परिमळे काय तुरंबावे। सागरे कवणे ठाई नहावे, हे गगनची आडे आगवे। ऐसा पवाडू कैसा, तैसे तुमचे अवधान धाये। आणि तुम्ही म्हणाये होये, ऐसे वक्तृत्व कवनाये। जेने रिजा तुम्ही, तरी विश्व प्रगटलिया गबस्ती। काय हाती वेनन की जे आरती, का थोड डोके पाती। अर्घ्यो नेदिजे, प्रभू तुम्ही महेश्वराच्या मूर्ती। आणि मी दुबळा अरट चित्तूसे भक्ती। म्हणून बोल जरीही
गंगावती तरी स्वीकाराल की बाळक बापाची ताटी रिगे आणि बापा तेची जेवू लागे की तो संतोषिले निवेगे तुमची ओढवी मुखची ओढवी तैसा मी जरी तुम्हा प्रती चावटी करीत असे बालमती तरी तुम्ही संतोषी जे ऐसी जाती प्रेमाची असे आणि तेने आपुलेपणाचे मोहे तुम्ही संत घेतले असा बहुवे म्हणून केलीये सलगेचा नोये आभारू तुम्हा आहो तान्याचे लागता झटे तेने अधिकची पाना फुटे रोषे प्रेम दुनवटे पडिये तयाचेनी म्हणून मजले कुरवाचेनी बोले तुमचे कृपापण निदयले तेचे इले ऐसेची जाणवले या लागी बोलिलो मी एरवी चांदिणे पिक विजत आहे चेपणी की वारया गापत आहे वाहणी हा हो गगनासी गवसणी गाली जे केवी राम कृष्ण हरी।